कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काका तू नक्की त्यांना विचारलंय ना? म्हणजे ते येत आहेत ना? आदित्य सर, तुम्ही बोलवलत मला? येस पारू, खूप महत्वाचं काम आहे. आज आपल्या इथे काही गेस्ट येतात डिनरसाठी. असं अचानक? नाही म्हणजे देवी यांनी काय बी सांगितलं नाही. म्हणजे ते नेहमी सांगतात ना की काय करायचं काय नाही, तसं आज काय बी सांगितलं नाही म्हणून विचारलं. म्हणजे देवी यांनी सांगितलं तरच तू स्वयंपाक करणार आहेस का? नाही सर, तसं नाही. हे बघ पारू, कंपनीतली खूप महत्वाची माणसं येतात डिनरसाठी. अचानक ठरलं असं समज. हवं तर तू सावित्री आत्याला हाताशी घे. सर तुम्ही नका काळजी करू, मी करीन समद्यांचा स्वयंपाक. असा सागर संगीत स्वयंपाक बनवेन ना, ते समजे खुश होतील बघा. वा, मग मी तुला म्हणालो होतो ना, पारू असेल ना तर सगळं काही शक्य आहे. अगदी शेवटच्या क्षणाला जरी तिला सांगितलं ना तरी ती सगळ्यांचा स्वयंपाक करायला तयार झाली. खरंच पारू काही करू शकते. पण पारूला कुठे माहितीये आजचे गेस्ट किती स्पेशल आहेत ते? ऍक्च्युली पारूला सांगायला काय हरकत नाही. पारू, तुला एक गुड न्यूज देतो. आज दिशाला चांगलाच धडा शिकवलाय. म्हणजे ऑब्व्हियसली ही सुरुवात आहे, पण लवकरच दिशाला तिचा बिझनेस गुंडाळावा लागणार आहे. आणि तिला आपले प्रोडक्ट्स कॉपी करण्यासाठी ज्या व्यक्तीने मदत केली, ज्या व्यक्तीने आपल्या कंपनी सोबत विश्वासघात केलाय, त्या व्यक्तीला शोधण्यासाठी आजचा डिनर प्लॅन केलाय. ही कुठली पद्धत आहे? नाही म्हणजे त्या चोराला जेवायला घरी बोलवायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं ना, मग त्याला सांगायचं की बाबा रे तूच चोर आहेस म्हणून. ही कुठली पद्धत आहे तुमची? ही माझी पद्धत आहे. आणि हे मी नाही, आई त्याला सांगणार आहे. आई समोरच सगळं सत्य उघड होईल. चोर पकडला जाईल आणि आपल्याला कळेल की आपला विश्वासघात कोणी केलाय ते. आदित्य सर, आज ना तुम्ही एकदम बिंदास राहा. मी आज असा स्वयंपाक करीन ना की तो चोर पोपटासारखं चुरू बोलतो का नाही बघाच. बरं, मी आधी बाला जेवण वाढून येते आणि मग स्वयंपाकाला लागते. आलेच. ओके काका. दिशाने या कॅम्पेनच्या ठिकाणी बॉम्ब लावण्याऐवजी ना या किर्लोस्कर मॅन्शनमध्येच बॉम्ब लावला हवा होता. एका चटक्यात तरी सगळे संपले असते. आता या पारूचा शहाणपणा मला सहनच होत नाही. तिने ना नक्कीच आदित्यला काहीतरी सांगितलं असणार आणि त्यामुळेच मला त्याने इथे बोलावलंय. नाही म्हणजे मी अहिल्याला मॅनेज करू शकते, पण हा आदित्य माझ्या गोड बोलण्याला फसणार नाही. त्याच्यासोबत मला खूप सावधपणे डील करावा लागणार आहे. थांबा अनुष्का मॅडम. बरं झालं तुम्ही आलात. माझं काम सोपं झालं. तुला काय वाटलं? तू आज जे काही केलंयस त्याची मला कल्पना नाहीये. तू आज त्या मूर्ख प्रीतम सोबत माझ्या घरी गेली होतीस ना? ऑफकोर्स माझ्या विरोधात पुरावे शोधायला. काही लागलं का तुझ्या हाताला? तुला काय वाटलं पारू की तू त्या फुल्या काढलेली फोटो घेऊन येशील आणि मला अडकवशील? मूर्ख आहेस तू, मूर्ख. अनुष्का वाटते तितकी सोपी नाहीये. तुम्हाला अजून काय बी माहित नाही अनुष्का मॅडम? देवा, तुम्हाला काय वाटलं अनुष्का मॅडम? तुमच्या घरातनं मी त्या फुल्या मारलेले फोटो घेऊन आले फक्त.
तुमचा समदा खेळ संपेल असा पुरावा लागलाय माझ्या हाती. आज देवी आईंसमोर तुमचा समदा खेळ खलास होणार. काय झालं, कसला विचार करताय? आता आत येणार आहात की जाणार आहात बाहेरच्या बाहेर कुठंतरी? नाही 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 नाही, मी विसरलेच. जाऊन जाऊन जाणार तरी कुठं ना, कारण पाताळात जरी लपून बसलात ना तरी शोधून काढीन मी तुम्हाला. जीवच घेईन सांगते. बघितलं आदित्य सर, मी सांगत होते ना तुम्हाला अनुष्का मॅडमचं हे खरं रूप आहे. आदित्य तर घाबरलात ना अनुष्का मॅडम, घाबरलात तुम्ही. मला लई मज्जा आली बघा. तुम्हाला काय वाटलं अनुष्का मॅडम, हे असले खेळ फक्त तुम्हालाच खेळता येतात? आता तर खेळ कुठं सुरू झाला आहे. आता तर लई मज्जा येणार आहे पुढं पुढं. आता बघाच तुम्ही, तुमचं हे अस्तित्व आणि माझ्या किर्लोस्कर कुटुंबावर असलेली तुमची काळी सावली मी कशी पुसून टाकते ते. आत या. मला कळलंय आपल्या कंपनीतले सिक्रेट्स कोणी बाहेर नेलेत ते. तो गद्दार आज येईल आणि आज आईसमोर मी सगळा विषय संपून टाकणार आहे. आई तर इतकी चिडली आहे ना, तर बिचाराची काय अवस्था होईल आज देव जाणे. इतके दिवस त्या व्यक्तीने आमचा फायदा घेतला, पण आज कदाचित त्याच्या आयुष्यातला त्याचा शेवटचा दिवस असू शकतो. प्रीतम सर, मी ना अनुष्का मॅडमला दम दिलाय. त्यांना घाबरवलंय की आदित्य सरांना त्यांच्याबद्दल समजा सत्य माहीत आहे. आता आदित्य सरांनी काही बोलायच्या आधीच मला असं वाटतंय की अनुष्का मॅडम त्यांचा गुन्हा कबूल करतील. हे बेस्ट केलंयस तू. म्हणजे चोर स्वतः तरी चोरी कबूल करणार. अरे वा. आता ना आपण फक्त त्यांची मजा बघूया. ठीक आहे, मी कळवतो. बाय. आदित्य, अनुष्का, आलीस तू? काय झालं इतक्या उशिरा? काय बोलवलंस? तुला एवढं घाम का फुटलं? अरे असं काय करतोयस तू? अचानक बोलवलंस, मी अस्वस्थ झाले आणि धावत पळत आले. ऑफकोर्स म्हणूनच घाम फुटला ना. बोल ना, काय झालं? आपल्या कंपनीतले सिक्रेट्स बाहेर कोण नेत आहे त्याचा शोध लागलाय. हो. आणि आज आई त्याला भेटणार आहे. त्या गद्दारला आईच शिक्षा सुनवेल. कोण आहे तो गद्दार? पारू, इकडे आहे ना. एक मिनिट आदित्य, तू प्लीज तिचं काही ऐकू नकोस आणि विश्वासही ठेवू नकोस. हा, पारूवर विश्वास ठेवू नकोस. माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास पारूवर आहे. पारू कधीही खोटं बोलणार नाही. ती या घराला, घरातल्या कोणत्याही व्यक्तीला त्रास होईल असं कधीही वागणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.